म्हणून काय म्हणायचं आहे, त्या किस्सा गौतमीची कहाणी तुमच्या पुढे सादर करतो. म्हणून काय म्हणायचं आहे, न तुम्ही ऐका हो श्रोते सज्जन, न ठेवा त्या शब्दावर ध्यान. किस्सा गौतमीचा बाळ गेला मरून, माझ्या दादा रे दादा दादा तुम्हा सांगतो गाव. माझ्या दादा रे दादा दादा तुम्हा सांगतो गाव. दादा 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 सांगतो गाव. माझ्या दादा रे दादा दादा तुम्हा सांगतो गाव. किस्सा गौतमीला दादा होता एक बाळ, खेळाया निघाला तो बाहेर. खेळता खेळता सर्प आला बाळाजवळ. हो हा हा हा. खेळता खेळता सर्प आला बाळाजवळ. काय झालं, माझ्या दादा रे दादा दादा केला त्या बाळा. माझ्या दादा रे दादा दादा केला त्याचा त्या किस्सा गौतमीला एकुलता एक बाण आणि त्या बाळाला सर्पडोस झाला. म्हणून काय म्हणायचं आहे, पहाड पडले दाता धरणीवर जाऊन. पहाड पडले दाता धरणीवर जाऊन. लक्ष पुरवले तेव्हा त्या किस्सा गौतमीनं मांडला अंकात त्या बाईनं. हो हो मांडला अंकात त्या बाईनं. मग काय झालं, माझ्या दादा रे दादा दादा वाढला तो मुरलीनं. माझ्या दादा रे दादा दादा वाढ पडला तो मुरलीनं. माझ्या दादा रे दादा दादा वाढ पडला तो मुरलीनं. माझ्या दादा रे दादा दादा पडला मुरलीचा भोवरा. जेव्हा किस्सा गौतमीला मालूम झालं की माझ्या बाळाला सर्पडोस झाला, किस्सा गौतमी शोकाकुल झाली. म्हणून पहा पुढे काय झालं, गोचिरवान बाळ घेऊन मांडीवर. गोचिरवानी बाळ घेऊन हो मांडीवर. बाळाने पाहिले देवाईकडं. बाळाने पाहिले आईकडं. पाहता शनी आली बाळालाकडं. पाहता शनी पहा त्या बाळाला कळ आली. आणि मग काय झालं लक्ष असू द्या,
पाहता शनी आली बाळाला कळ. मग काय झालं? माझ्या दादा रे दादा बाळ गेला तो मरून. 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 आणि मग बाळ गेल्यानंतर त्या आईने काय केलं? मांडला बाईने मोठ्याने अंकात हो. मांडला बाईने मोठ्याने अंकात हो. मांडला बाईने मोठ्याने अंकात. घोडा गेले सर्व गावाचे लोक. मने लोकाने बाळा करा हो जिवंत. मने लोकाला बाळ करावे जिवंत. मग काय झालं? माझ्या दादा रे दादा बाई सोडे ना बाळ. माझ्या दादा रे दादा बाई सोडे ना बाळ हो. माझ्या दादा रे दादा बाई सोडे ना बाळ. माझ्या दादा रे दादा बाई सोडे ना बाळ. आणि मग काय झालं? त्याच गावामध्ये आले होते भगवंत. त्याच गावामध्ये जी आले होते भगवंत. करता का माझ्या बाळाला जिवंत. किस्सा गौतमी त्या भगवंताला म्हणे तू माझ्या बाळाला जिवंत करता काय? धन दौलत काही घ्या परंतु माझ्या बाळाला जिवंत करा. म्हणून काय म्हणायचं आहे ते किस्सा गौतमी त्या भगवंताला काय म्हणे? त्याच गावामध्ये आले होते भगवंत. अन करता का माझ्या बाळाला जिवंत. चिमुकले बाळ माझे करावे जिवंत. मग किस्सा गौतमी काय म्हणे? माझ्या दादा रे दादा विनवते हो भूतान. माझ्या दादा रे दादा विनवते हो भूतान. माझ्या दादा रे दादा विनवते हो भूतान. माझ्या दादा रे दादा विनवते ते भूतान. ते किस्सा गौतमी भगवंताला म्हणे की पैसा धन दौलत काही घ्या परंतु माझ्या बाळाला जिवंत करा. म्हणून काय म्हणायचं आहे? पाहिजे पैसा धन करी तो अर्पण. पाहिजे पैसा धन करी तो अर्पण जी. पण बाळ माझे करावे सजुमान. एकुलता एक आहे बाळ लहान. मग
किस्सा गौतमी काय म्हणे, माझ्या दादा रे दादा 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 सांगतो गाऊन, माझ्या दादा रे दादा 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 सांगतो गाऊन. माझ्या दादा रे दादा 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 सांगतो गाऊन, माझ्या दादा रे दादा 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 सांगतो गाऊन. किस्सा गौतमी त्या भगवंताला म्हणे की पैसा धन काही घ्या पण माझ्या बाळाला जिवंत करा. तेव्हा भगवंत त्या किस्सा गौतमीला काय म्हणे लक्ष असू द्या. तेव्हा भगवंत बोलला त्या बाईस हो, तेव्हा भगवंत बोलले त्या बाईस जी, औषधी पाहिजे करतो बाळ जिवंत जी, औषध पाहिजे करतो बाळ जिवंत जी. औषधी जे पुरुषी तुझा बाळ मी जिवंत करीन. मग भगवंत काय म्हणे, ज्या घरी नाही बाई मनुष्य मरण्यास हो, ज्या घरी नाही बाई मनुष्य गेला मरण्यास. भगवंत त्या किस्सा गौतमीला काय म्हणे, माझे बाई ग बाई बाई पाच मोहराच नाच, माझे बाई ग बाई बाई पाच मोहराच. बाई ग बाई बाई पाच मोहराच, माझी बाई ग बाई बाई पाच मोहराच तुला. आणि म्हणूनच या किस्सा गौतमी या बाळाच्या कहाणीवरती कंसारपाटव सांगतो बाळ मग्न पाहतो म्हणून या विषयावरती ताराबाई बनसोड यांच्याकडनं 50 रुपयाची दान आलेले आहे, त्यांना सन्मानाचा जयभीम आहे. म्हणून काय म्हणायचं आहे, त्या किस्सा गौतमीला भगवंतांनी सांगितलं की 5 घरचा मोहरा मागून आण, आणि असा घरचा मोहरा की त्या घरी कोणी मेलेले नाही. म्हणून काय म्हणायचं आहे, गेली गावामध्ये किस्सा गौतमी, 5 मोहरा आनाया म्हणूनी, माझ्या मृत्यू झाला बाळाला हो, माझ्या मृत्यू झाला बाळाला हो. मग काय झालं, माझ्या दादा रे दादा दादा देतो औषध करी, माझ्या दादा रे दादा दादा देतो औषध करी. माझ्या दादा रे दादा दादा देतो औषध करी, माझ्या दादा रे दादा दादा देतो औषध करी. तेव्हा सांगती गावातली लोक हा तेव्हा सांगती गावातली लोक, मृत्यू विना नाही हे भूलोक, जन्माला तैसा हो मृत्यू सहा.
जन्म आला तैसा मृत्यूस. म्हणून भगवंत त्या बाईला म्हणते माझे बाई ग बाई बाई जावे शरदा मृत्यूला. माझे बाई ग बाई बाई जावे शरदा मृत्यूला. आणि किस्सा गौतमी त्या भगवंताने सांगितलं आणि तेव्हा किस्सा गौतमी पलटून आली म्हणून काय म्हणायचं आहे. आली पलटून किस्सा गौतमी आणल्या नाही मोहऱ्या तिनी. आले ध्यानात तेव्हा पायीच्या आले ध्यानात तेव्हा बाईच्या. मग काय म्हणायचं आहे माझ्या दादा रे दादा मृत्यू आहे सर्वांग. माझ्या दादा रे दादा मृत्यू आहे तेव्हा तथागत वंदले किस्सा गौतमीस. तेव्हा वंदले हो तेव्हा वंदले हो किस्सा गौतमीस. सोड आता तू या बाळास जाऊ देह देह त्याचा शमशानात. जाऊ दे देह त्याचा शमशानात. मग भगवंत त्या बाईला म्हणते काय सोड बाई ग बाई बाई सोड बाई तो बाळाच. सोड बाई ग बाई बाई सोड बाई त्या बाळाच. बाई बाई सोड बाई त्या बाळाच. सोड बाई ग बाई बाई सोड बाई त्या बाळाच. भगवंत त्या बाईला म्हणते पहाड पहाड जाऊ दिले शमशानात हो. पहाड जाऊ दिले शमशानात हो. हा पहाड जाऊ दिले शमशानात. दीक्षा घेऊनी बाईने वंदिले बुधास. भिक्खू संघामध्ये बाई गेली प्रचारास. मग काय झाले माझ्या दादा रे दादा दादा मग प्रचार हो. माझ्या दादा रे दादा दादा मग प्रचार हो. दादा रे दादा दादा मग प्रचार हो.
आणि मग आमचे गुरुवर्य श्रीमान अमरदीपजी रंगारी काय म्हणत आहे? मने रंगारी ही कहाणी हो, पडे जन मना सागरी कानी. मने रंगारी ही कहाणी हो, पडे जन सागराच्या कानी. म्हणून सांगितो लोक गैरवरुनी, म्हणून सांगितले हो गैरवरुनी. हा म्हणून सांगितले गैरवरुनी हो. मग काय झालं? माझ्या दादा रे दादा, की सगळं